तालुक्यातील तांदुळवाडी येथील नवीन गावठाण हद्दीत सुमारे 50 ते 60 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जागांची महसुली नोंद 7/12 उतार्यावर करण्यात यावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राहुरीचे तहसीलदार डॉक्टर अमित पवार यांना निवेदन देण्यात आलं। सोमवारी 9 सकाळी 11 वाजता वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके यांच्या नेतृत्वाखाली तांदुळवाडी येथील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात जाऊन हे निवेदन दिलं। निवेदनात म्हटलं आहे की तांदुळवाडी गावठाण हद्दीत अनेक कुटुंब गेल्या 50 ते 60 वर्षांपासून कायमस्वरूपी घरे बांधून वास्तव्य करतात। मात्र इतक्या वर्षांनंतरही संबंधित जागांची महसुली नोंद 7/12 उतार्यावर किंवा हक्क नोंदीत करण्यात आलेली नाही। त्यामुळे शासकीय घरकुल योजना, विविध शासकीय योजना व इतर लाभ मिळवताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। शासनाच्या महसुली नियमानुसार दीर्घकाळ वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जागांची नोंद महसूल अभिलेखात करण्याची तरतूद असतानाही स्थानिक प्रशासनाकडून अद्याप ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचंही निवेदनात नमूद केलं। त्यामुळे संबंधित नागरिकांच्या जागांची महसुली नोंद करून 7/12 उतार्यावर हक्क नोंद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। दरम्यान या मागणीसाठी गुरुवार दिनांक 12 राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। यावेळी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी, ग्राम महसूल अधिकारी व मंडल अधिकारी यांच्याकडून पंचनामा व अहवाल सादर करावा, तसेच पात्र नागरिकांच्या गावठाण 7/12 उतार्यावर हक्क नोंद करून कायदेशीर प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी अशा मागण्या करण्यात येणार आहेत। या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके, तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, तालुका संपर्क प्रमुख नागेश जाधव, किरण गायकवाड, संतोष पवार, सागर जामकर, सिद्धार्थ साळवे, विनोद उईके, आदित्य पारधी, ईश्वर सडमाके, संतोष साळवे, कन्नाके, शीतल आढाव, मनीषा तिजोरे आदींच्या सह्या आहेत। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी।